काय तुम्ही एकटेच आलात? मुलगा कुठे आहे तुमचा? अबे ते पालक नाही, हा. तो आपला एकमेव विद्यार्थी आहे. हा, एवढा मोठा? अरे त्याचा खरा जन्म 2005चा होता, पण आधार कार्डावर 2015 असल्यामुळं आपण प्रगत दिलो. आधार कार्डावर शाळा बाहेर विद्यार्थी राहिले नाही पाहिजे ना. सर पण हा आहे कितवी? त्याला शिकवायचं काय? अरे तसा हा चौथीत आहे, हा. पण त्याला ABCD अक्षर पण काहीच येत नाही. म्हणून मी पहिलीपासून अभ्यासक्रम शिकवायलो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम चालू आहे ना आपला. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यायला नको का त्याला? पण सर मी त्याला शिकवणार आणि पुढच्या इयत्तेत टाकणार सर. पुढच्या इयत्तेत टाकायची काय गरज आहे? त्या शाळेत जर नाही आला तर आपोआपच पास होणार आहे. 1ली ते 8वी पर्यंत गव्हर्नमेंटचा रूल आहे, नापास करत नाही. फक्त 5वीला परीक्षा घ्यायची, नापास झालं पुन्हा परीक्षा घेऊन 6वीत टाकायचंच आहे. पण बघा ना सर, बघा सर, काय नाजूक आनंद आहे सर त्याच्या चेहऱ्यावर. नवीन शिक्षक पाहून काय आनंद झालाय सर. अरे तुला पाहून नाही, हा. उद्या त्याचं लग्न आहे. लग्न काय? लग्न? ते बी तिसरं. अरे बाप रे, माझं तर पहिलंच होईना अजून. सर मला काय शिकवणार? बेटा तुला काय शिकू? सर त्याला काय विचारता काय शिकवाल म्हणून? तुम्ही जे शिकवायचं ते शिकवा ना. कशाला लाड करता एवढे? अरे तो पैलवानाचा मुलगा आहे. हा, हा. कोण आहे सर? कोण आहे? कोपटा घेऊन गेला? कोण आहे? कोण आहे? कोण हे, आहे? शिक्षकाशी कसं बोलावं हे तुला कळत नाही? चल हात पुढं कर. चल हात पुढं कर. चल. नाही. हे बेटा मारलं सरला, मारलं. खाली बस. हे तुला कळत नाही का? कायद्यानं मारणं हे गुन्हा आहे. विद्यार्थ्याला आता मारायचं नाही आपल्याला, गोडीनं बेटा म्हणून शिकवायचं.